Location determines your position. तुमचं जे काही लोकेशन आहे, जो काही परिसर आहे, तो परिसर तुमचं पद ठरवेल. So selecting the right location तर योग्य परिसर, योग्य जागा निवडणं is a critical decision. एक क्रिटिकल, एक अवघड असा निर्णय आहे. That can have a very significant impact on the success and growth of anybody. ज्याचा परिणाम डायरेक्ट त्या व्यक्तीच्या वाढीवर, प्रगतीवर आणि विकसनावर होणार आहे. Location is very important. जागा, परिसर फार महत्त्वाचा. You may be very wise, but if you are in the wrong location, you will never prosper. तुम्ही फार ज्ञानी आणि हुशार असाल, पण चुकीच्या जागी आणि परिसरात असाल तर फायदा काही होणार नाही. Whether people have small business or large business, first they locate out the location. आणि मग लोकांचे लहान व्यवसाय असोत नाही तर मोठे व्यवसाय असोत, लोक पहिल्यांदा हे शोधून काढतात की कुठल्या जागेत, कुठल्या परिसरात, कुठल्या एरियामध्ये आपण तो व्यवसाय सुरू करायचा आहे. Because the location decision has a direct effect on an operational cost. कारण की तो जो काही एरिया, परिसर, जागा तुम्ही निवडाल त्याच्यावरनं पुढे त्या व्यवसायाचं सगळं निर्भर असणार आहे आणि ठरणार आहे. Even so, God has got a location for each one of us. तसं देवाकडे आपल्या प्रत्येकासाठी एक परिसर आणि एक एरिया आहे. And if you stick to God's location, आणि जर देवाने दिलेल्या परिसराला आणि एरियाला तू चिकटून राहिला, you will see great results. तर तुला त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. And so there are several instances in the Bible तर बायबलमध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत where God has established the essence of location. जिथं देवाने तो परिसर स्थिर स्थावर केलेला आहे. Because कारण He wants a provision for those people, and if you stick to His location, He can release His blessing there. कारण देवाची इच्छा असते की तिथल्या लोकांना तिथे पुरवठा मिळावा आणि तुम्ही मग देवाने दिलेल्या परिसरामध्ये जर धरून चिकटून राहिलात तर तुम्हाला त्याचे परिणाम चांगले दिसणार. And many times it's not just location, it is the obedience to His word that gives you blessing. आणि अनेक वेळा फक्त परिसर नाही हो, देवाच्या आज्ञांचं आज्ञा पालन जर केलं ना तर त्यातून आशीर्वाद मिळतात. Say, God can bless you anywhere. देव तुला कुठेही आशीर्वादी करू शकतो तसं म्हणायला गेलं तर, पण प्रभू करे सो कायदा असं पाहिजे. But I'm talking about obedience. पण मी आज्ञा पालनाविषयी बोलत आहे. If He says you stick here, you stick there, God will bless you. प्रभू जर तुला म्हणाला तू इथेच राहा तर तिथेच राहा आणि देव तुला आशीर्वाद देईल. Not because that location is good. तो परिसर फार चांगला 5 स्टार एरिया आहे म्हणून नाही. The location may be very bad. आणि कदाचित परिसर तो एरिया 5 स्टार नसेल, फार वाईट असेल. पण because you are obedient to God, God will turn that desert into a green pasture. तू देवाच्या आज्ञा पालनात असल्यामुळे देव त्या रानाला हिरव्यागार कुरणात बदलेल असंही होऊ शकतं. तर आज्ञा पालन फार महत्वाचं आहे की देव जे म्हणेल तेच मी करणार आहे. इथं बस तर बस, सोडू नको तर सोडू नको. Amen. Because God has the power to bring honey out of the rock. कारण देवामध्ये सामर्थ्य किती आहे बघा ना, खडकातनं मध काढायचं सामर्थ्य देवात आहे. He can spring out water out of the desert. अगदी रानामध्ये, वाळवंटामध्ये झरे फोडायची कुवत आपल्या देवात आहे. See, God has a plan. बघा देवाकडे योजना आहे. As He has a plan for Abram, He has a plan for each one of us. जसं देवाकडे अब्रामासाठी योजना आहे तसं देवाकडे आपल्या प्रत्येकासाठी योजना आहे. He wants to lead us. He wants to guide us. देवाला आपल्याला मार्गदर्शन करून चालवायचं आहे, आपल्याला रस्ता दाखवायचा आहे. That's why obedience is very important. म्हणून आज्ञापालन फार महत्वाचं असतं. Let us not have Lot's eyes. Let us have Abram's eyes. लोटाचे डोळे ठेवू नका, अब्रामाचे डोळे ठेवा. We should have God's eyes. देवाचे डोळे पाहिजेत आपले. Abram didn't know where to go. अब्रामाला माहित नव्हतं कुठे जायचं. God just said there is a place. देव जस्ट त्याला म्हणाला की एक जागा आहे. He didn't even give the name of that place. म्हणजे देवाने त्याला जागेचं नाव सुद्धा दिलं नाही की मी तुला कुठे नेणार आहे. Why? का? Because the कारण place is not important. Your obedience to God's word is important. शेवटी ती जागा आणि तो एरिया महत्वाचा नाही, तू देवाचं आज्ञापालन केलेलं आहेस ते महत्वाचं आहे. God marked out locations for each one of us. देवाने आपल्या प्रत्येकासाठी परिसर आणि एरिया मार्क करून ठेवलाय की ह्याचं इथंच आणि तिचं तिथंच. We have our free choices. आहे, आपल्याला मुक्त इच्छा पण आहे. असं काही नाही की बळजबरीने देव आपल्यावर लादणार आहे, मुक्त इच्छा आहे. But there are many other areas, most important areas, where we had no choice. पण असे अनेक इतर भाग आहेत जिथे आपल्याला निवड नाहीये. Which family we would be born, we had no choice. आता कुठल्या कुटुंबात आपला जन्म व्हायला हवाय
ती निवड तुझ्याकडे आणि माझ्याकडे नाहीये. Where we would be born, we had no choice. कुठल्या जागी आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला पाहिजे तेही आपल्या हातात नाहीये. Which gender we will have, that हा. also we had no choice. मुलगी व्हायचंय का मुलगा ती निवड पण आपल्या हातात नाहीये. So if God has placed you in that family, तर देवाने जर एखाद्या XYZ कुटुंबात तुला ठेवलंय, there was a plan of God. देवाची योजना होती म्हणून त्या कुटुंबात तू जन्माला आलाय. I thank God that I was born in the Silve family हो. because today I'm saved. मी देवाचे आभार मानतो की मी सिल्वे परिवारात जन्माला आलो. का? कारण आज माझं तारण झालंय. If I was born in another family by my choice, हो ना. maybe I wouldn't have been saved. माझ्या निवडीनं जर दुसऱ्या कुठल्या तरी परिवारामध्ये आणि दुसऱ्या कुठल्या आडनावात मी जन्माला आलो असतो ना, माझं तारण झालं नसतं ना. Maybe कदाचित I wouldn't have been saved. माझं तारणच झालं नसतं. The father you had, the mother you had, जी तुझी आई आहे आणि जे तुझे वडील आहेत they are the right people for you. ते तुझ्यासाठी बरोबर ते लोक आहेत. Whether they are saved or not saved, but you are saved. त्यांचं तारण झालेलं असो किंवा नसो, तुझं झालं ना. त्या देवाला धन्यवाद. Your location determines how far and how fast you move in life. तुझा परिसर ठरवेल आयुष्यात तू किती पटकन आणि किती लांब जाणार आहेस. Yes. One of the master keys to life is आयुष्याची एक गुरु किल्ली म्हणजे being at the right place at the right time. योग्य वेळेला बेटा योग्य जागी सापडा. When you miss your location, you will miss your destiny. परिसर चुकला की आयुष्याच्या दिशा चुकणार. Every investment you make at the wrong location is a waste of energy. चुकीच्या जागी केलेली गुंतवणूक म्हणजे आपली एनर्जी आपण वाया घालवली आहे बरं का. चुकीच्या जागी गुंतवू नका. You cannot sow your good seed on the dead ground. अरे तुझं चांगलं बीज तू मेलेल्या जमिनीवर पेरून चालणार आहे का? तुझं बीज चांगलं आहे, अरे पण ती जमीन सुपीक नाही ना. When you are in the wrong company or in the wrong church, you will get wrong people. चुकीच्या संगतीत आणि चुकीच्या चर्च मध्ये तुम्हाला चुकीचे लोक सापडणार. You will not find good divine helpers to help you. तिथे तुम्हाला चांगले दैवी मदतगार सापडणार नाहीत. You need divine helpers. तुम्हाला दैवी मदतगारांची गरज आहे. First of all, you have to go to church because there God will give you divine helpers. पहिलं तर पहिली गोष्ट पहिली तुम्ही चर्चला गेलंच पाहिजे. तुम्ही चर्चला आलंच पाहिजे कारण की तिथेच देव तुम्हाला दैवी मदतगार देणार. See, God has a plan. देवाची योजना असते बेटा. Divine plan. दैवी योजना. मला दिसत नाही म्हणून योजना नाही असे तर्क काढू नका. त्याला माहिती आहे ना. Some things we may not know, काही गोष्टी आपल्याला कळणार नाहीत but He knows it. पण देवाला माहिती आहे ना. सगळंच आपल्याला कळलं पाहिजे गरजेचं नाही आणि नाही कळलेलं तेच बरं आहे. का आपण गोंधळ पण खूप घालतो. देवाला माहित असू दे. First point, पहिला मुद्दा, you have been relocated. तुला परत त्या जागी आणलंय. When you receive Jesus Christ as the Lord of your life, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तांना आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारता, you were relocated to the best and the most glorious place. त्यावेळेला प्रभू येशूंनी तुम्हाला अतिशय उत्तम आणि वैभवशाली अशा जागेत आणलंय. त्याच्यासारखी जागा नाही. So now wherever you go, you shall flourish. तर आता तर तुम्ही जिथे कुठे जाल तिथे समृद्ध व्हाल कारण तुम्ही ऑलरेडी प्रकाशात आहात. Enjoy the blessings that are coming from the kingdom of God. देवाच्या राज्यातनं जे आशीर्वाद मिळतायत ना बेटा त्याची मजा घे. In the kingdom of God, there is no lack. देवाच्या राज्यात काही कमी नाहीये. Second point, दुसरा मुद्दा, favor will locate you. अनुग्रह तुला जागा देईल. When you are in the right place, favor will locate you. योग्य जागी असला ना की अनुग्रह तुला शोधून काढेल. Mary did not locate for favor. मरियेने नाही कृपा शोधली. Favor located her. कृपा तिला शोधत आली की कुठे ही कुमारिका तिच्या डोक्यावर जाऊन बसायचंय. Why? का? Because she was a very innocent lady, कारण ती एक अगदी भोळी अशी मुलगी होती. God-fearing lady. देवाला घाबरून वागणारी. Say, she knew the word of God. तिला देवाचं वचन माहित होतं. And so favor will always locate such a person. तर अशा व्यक्तीवरती देवाचा कृपा प्रसाद होणारच. कृपा शोधत येणारच. You are in Christ, so expect favor to reach to you now. तुम्ही येशू ख्रिस्तात आहात तर आता ती कृपा तुमच्यावर येणार अशी आशा बाळगा. Even in the midst of a vast crowd, अगदी खूप मोठी लोकांची गर्दी जरी असली you should say, तरी तू म्हणायचं favor will locate me because I belong to Christ. या गर्दीत पण कृपा मला शोधून काढेल आणि माझ्यावर राहायला येईल कारण मी येशूची आहे. When favor locates you, कृपा प्रसाद जेव्हा तुला शोधून काढतो there is no way you will remain the same ever again. एकही रीत नाही की जिथं तुम्ही अगदी जसे होता तसेच राहणार आहे. बदलणारच कारण कृपा आलेली आहे. Amen. Amen. Because favor has a power to lift the ordinary people कारण also. कृपेमध्ये ना साध्या माणसांना वर आणायचं सामर्थ्य आहे. Without the presence of God, you will not receive favor. देवाच्या सहवासाशिवाय तुम्हाला काही अनुग्रह कृपा मिळणार नाही. And we are already in the presence of आणि God आपण now. ऑलरेडी देवाच्या सहवासात आहोत. God has brought you in this location देवाने now. तुला आता या जागी या परिसरात आणलेलं आहे. At this time, या वेळेला at this moment, या क्षणाला to favor
you. तुझ्यावर कृपा करायला. This बस is तुझं डोकं सापडलं पाहिजे. the right location for you now. ही जागा आता तुझ्यासाठी बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.